महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चारित्र्यहनन करण्याचा एकमेव कार्यक्रम चालवला आणि या कार्यक्रमाची सुपारी अंजली दमानी यांनी घेतली. खरं म्हणजे अंजली दमानी एक प्यादा आहे. या अंजली दमानियाचा बोलता धनी कोणी तो दुसराच आहे. मला सांगा की एखाद्या सामान्य माणसाला स्वतःचे कॉल डिटेल काढायचे असले तर खूप त्रास सहन करावा लागतो. या बाईला ज्या लोकांची तिनं CDR काढले म्हणते, कालची मी पत्रकार परिषद पूर्ण ऐकली, त्याच्यात ज्या लोकांचे तिनं नावं घेतले, तिनं मुख्यमंत्र्याचं नाव घेतलं, तिनं उद्योग मंत्र्याचं नाव घेतलं, तिचं शिक्षण मंत्र्याचं नाव घेतलं, तिचे नेहमीचे आवडते लक्ष असलेले मुंडे बंधू भगिनींचं नाव घेतलं. त्यांनी यांचे CDR हिने कसे काढले? कोण हिला मदत करते? अंजली दमानिया ही सुशिक्षित आहे, ती स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणते. तिला हे माहिती आहे की अशा प्रकारे आपण CDR काढणं हा गुन्हा आहे आणि तिनं हा गुन्हा केलाय. फक्त ती काय म्हणते, मी अशोक खरातला उघडं पाडण्यासाठी हा गुन्हा केला. अगं बाई, दुसऱ्याकडे बोट दाखवल्यावर स्वतःचा गुन्हा लपत नाही. तू रात्री चोऱ्या करशील आणि सकाळी माहीमच्या दर्ग्यापाशी येऊन अन्नदान करशील, ते काही पुण्य नाही मिळणार तुला. तुला दिला CDR कोणी सांग? माझं तर सरळ म्हणणं असं आहे की अंजली दमानियाचा बोलता धनी कोण, ह्याचा म्होरक्या कोण? कारण अंजली दमानियांनी टेलिफोन कंपनीशी कट कारस्थान करून हे CDR मिळवलेले आहे. फार मोठा गुन्हा आहे. अंजली दमानियाला माहीत असायला पाहिजे, कलम 72 आणि 72A च्या खाली 1 लाखाची शिक्षा, 1 लाखाचा दंड आणि 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते. आणि केवळ एकनाथजी शिंदेची लोकप्रियता, त्यांची वाढत चाललेला कामाचा आवाका हे पाहून त्यांचं चारित्र्यहनन कसं करावं हा एकमेव कलमी कार्यक्रम त्या अशोक खराच्या बाबतीत चालू आहे. त्यांना बाकी काही नाही. अशोक खरातलं खरं म्हणजे ED मध्ये चौकशी करायला पाहिजे. अंजली दमानियाला CDR कुठून मिळाले? ती म्हणली की मला CDR एकाने दिले, त्याचं नाव तिनं सांगितलं नाही. पुन्हा तिनं सांगितलं की एक ॲप खाली मी CDR काढले, ती ॲप कोणची ते सांगितलं नाही. तिनं CDR कोणी काय दिले कधी सांगितलंच नाही. मला असं वाटतं की अंजली दमानियालाच ताब्यात घेतलं पाहिजे. ही मागणी यापूर्वी मी केली आणि हिला विचारलं पाहिजे की एखाद्याचं खाजगी आयुष्य, जिथं मुख्यमंत्र्याचा टेलिफोन सुरक्षित नसेल, उपमुख्यमंत्र्याचा टेलिफोन सुरक्षित नसेल, मंत्रिमंडळाचा सुरक्षित नसेल, तर मग कुणाचा टेलिफोन सुरक्षित आहे? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.